जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यात तुकडेबंदी कायदा असताना ग्रामीण भागामध्ये 10 गुंठ्यापेक्षा कमी जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार करता येतात का? ग्रामीण भागामध्ये 1 गुंठा जमीन खरेदी करता येते का? मोठ्या प्रमाणात विचारला गेलेला प्रश्न। याच्यासाठी राज्यामध्ये काय कायदा आहे, याच्यासाठी अर्ज कसा करायचा, अर्जाचा नमुना, या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो राज्यामध्ये तुकडेबंदी कायदा लागू आहे। याच्यामध्ये ग्रामीण भागासाठी आपण जर पाहिलं तर जे काही जिरायत क्षेत्र असेल, या जिरायत क्षेत्रासाठी 20 गुंठे तर बागायत क्षेत्रासाठी 10 गुंठे हे प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आलेले। अर्थात 10 गुंठ्यापेक्षा कमी जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार हे तुकडेबंदी कायद्यामध्ये करता येत नाहीत। परंतु याच्या व्यतिरिक्त जर काही पर्टिक्युलर कारणासाठी शेतकऱ्यांना गुंठ्यामध्ये जमीन हवी असेल तर त्याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्याच्या परवानगीने 10 गुंठ्यापेक्षा कमी जमिनीचे व्यवहार हे करता येतात आणि याच्यासाठी राज्यामध्ये 14 मार्च 2024 च्या कायद्यानुसार कारवाई पार पाडली जाते। मित्रांनो या 14 मार्च 2024 च्या महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा नियम 2024 च्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना 4 कारणास्तव जिल्हाधिकाऱ्याच्या मंजुरीने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमिनीचा तुकडा हा खरेदी विक्री व्यवहार करता येणार आहे। याच्यामधील पहिला प्रकार असणार आहे विहिरीसाठी जमीन। एखाद्या शेतकऱ्याला जर विहिरीसाठी जमीन हवी असेल तर त्या शेतकऱ्याला 5 गुंठ्यापर्यंतची जमीन ही या कायद्याअंतर्गत खरेदी करता येणार आहे। याच्यासाठी काय कागदपत्र लागतील तर त्या शेतकऱ्याला जीएसडीएचं अर्थात भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचं पाणी उपलब्धता प्रमाणपत्र, त्याचबरोबर विहीर खोदण्यासाठीची परवानगी ही अर्जासोबत जोडावी लागणार आहे। आणि खरेदी विक्री करणारे जे काही व्यवहार करणारे जे शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांकडे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र पूर्वीच त्यांच्या नावावरती असणं गरजेचं आहे। आता ज्यावेळेस याची खरेदी विक्री होईल त्याच्यानंतर सातबाऱ्याच्या शेऱ्यामध्ये विहिरीच्या वापराकरता मर्यादित अशा प्रकारची नोंद करून या जमिनीचं 5 गुंठ्यापर्यंत हस्तांतरण करण्यासाठी परवानगी दिली जाते। दुसरा महत्त्वाचा असा प्रकार आहे तो म्हणजे शेतरस्त्यासाठी जमीन। बऱ्याच वेळा शेतरस्त्याचे वाद मिटवले जातात, परंतु एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान होत असेल तर त्या शेतकऱ्याची जमीन ही त्या शेतरस्त्यासाठी घ्यावी लागते आणि अशा प्रकारे जर ती जमीन घ्यायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ही जमीन घेण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे। या जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारानंतर इतर हक्कामध्ये नजीकच्या जमीनधारकाच्या वापराकरता शेतरस्ता खुला राहील अशा प्रकारची नोंद करून ही जमीन त्या ठिकाणी दिली जाते। आता याच्यामध्ये काय कागदपत्र लागतील तर शेतरस्त्याचा कच्चा नकाशा, जमिनीचे भू सहनिर्देशक अर्थात जिओ कोऑर्डिनेट्स आणि हा रस्ता ज्या जवळच्या मुख्य रस्त्याला जोडणार आहे त्याचा तपशील देणं या ठिकाणी बंधनकारक असणार आहे। याच्यामध्ये जिल्हाधिकारी यांनी तहसीलदाराचा जो काही अहवाल असेल शेतरस्ता उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातला, मागणीच्या संदर्भातला, ज्याच्यामध्ये रस्त्याचं सहनिर्देशन आणि जोडणीची पडताळणी आणि आवश्यकता याच्या संदर्भातील माहिती दिलेली असेल असा अहवाल त्या ठिकाणी लागणार आहे। आणि त्याच्यानंतर त्या शेतकऱ्याला शेतरस्त्यासाठी ती जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे। याच्यानंतर पुन्हा दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे भूसंपादनानंतर शिल्लक राहिलेली जमीन। एखाद्या सरकारी प्रकल्पासाठी जर भूसंपादन झालं तर ती जमीन राहिलेला जो तुकडा असेल तो जर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी राहिला, समजा 7 गुंठ, 6 गुंठ, 5 गुंठ, 4 गुंठ, तर असा जो काही शिल्लक राहिलेला जो तुकडा असेल त्या तुकड्याची खरेदी विक्री त्या ठिकाणी करता येणार आहे। यासाठी अर्जासोबत भूसंपादनाचा अंतिम निवाडा जे काही अहवाल असेल हा अहवाल त्या ठिकाणी जोडावा लागेल, कमी जास्त पत्रक जोडावं लागेल। ज्यामुळे जर समजा त्या शेतकऱ्याची भूसंपादन केल्यानंतर 5 गुंठ जमीन राहिली असं दिसत असेल तर तो शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला ती जमीन लगतच्या वगैरे देऊ शकतो, विकू शकतो। याच्यानंतर चौथा प्रकार आहे याच्यामध्ये ग्रामीण घरकुल योजना। याच्यामध्ये जर एखाद्या घरकुल योजनेच्या वैयक्तिक लाभार्थ्याला जमीन घ्यायची असेल त्या लाभार्थ्याला 1000 चौरस फुटापर्यंतची जमीन ही या कायद्याच्या अंतर्गत घेता येते। याच्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा DRDAच्या लाभार्थ्याची ओळख पटवलेली असणं गरजेचं, म्हणजे तो घरकुल लाभार्थी आहे हे त्या ठिकाणी क्लिअर असणं गरजेचं आहे। जमिनीवरती निवासी वापर अनुदेय असावा। MRTP कायद्यानुसार विहित रुंदीचा पोच रस्ता त्या जागेपर्यंत उपलब्ध असावा। अशा प्रकारच्या काही अटी शर्ती याच्यामध्ये घालण्यात आलेल्या आहेत। आता याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याची जी काही मंजुरी दिली जाते ती 1 वर्षासाठी वैध असणार आहे। अर्जदाराच्या विनंतीवरून पुढील 2 वर्षासाठी ती वाढवता येऊ शकते आणि या काळात जर हा व्यवहार झाला नाही, समजा परवानगी घेतल्यानंतर खरेदी विक्रीचा, तर तो व्यवहार ती जो काही मंजुरी दिलेली असते ती मंजुरी त्या ठिकाणी रद्द समजली जाते। अशा प्रकारची मंजुरी या ठिकाणी लागणार आहे। आता याच्यामध्ये अर्जाचा नमुना, आपण हा अर्जाचा नमुना पाहू शकता। या योजनेच्या अंतर्गत अर्ज करायचा असेल तर विहिरीसाठी, शेतरस्त्यासाठी, ग्रामीण घरकुल योजनेसाठी किंवा जे काही भूसंपादन झाल्यानंतरचा जो तुकडा आहे त्याच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी हा अर्ज आहे। याच्यामध्ये प्रति जिल्हाधिकारी साहेब, जिल्हा
त्याच्यानंतर शेतकऱ्याचं नाव, राहणार, तालुका, जिल्हा, महाराष्ट्र, झारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व एकत्रीकरण नियम 27 नंतर काय तरतुदीनुसार विहिरीसाठी, शेतरस्त्यासाठी, घरकुल योजनेअंतर्गत घरकुलासाठी जमीन विक्री करण्यास परवानगी देण्यास विनंती करण्याबाबत. याच्यात जमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव, जमीन खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव, याच्यानंतर जमिनीचं वर्णन, कोणत्या गावामध्ये, त्याचा गट नंबर काय, विहिरीच्या बाबतीत असेल तर विहिरीसाठी किती स्क्वेअर फुटाचा त्याचा गाळ्या असणार आहे, डाया असणार आहे, त्याच्यानंतर क्षेत्रस्ता असेल तर त्याची लांबी रुंदी काय असणार आहे, क्षेत्रफळ किती लागणार आहे, आणि घरकुलासाठी असेल तर ती कुठल्या योजनेच्या अंतर्गतचं घरकुल आहे त्याची माहिती. याच्यासोबत कागदपत्र काय जोडायचे तर आपण सांगितलेले पूर्वी विहिरीसाठी असेल तर भूजल सर्वेक्षण, जीएसडीचं प्रमाणपत्र वगैरे, त्याच्यानंतर सहधारकाचं संमतीपत्र, आणि जमीन वर्ग 2 ची असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याची त्याच्यासाठी परवानगी लागणार आहे. आता हे सगळं होत असताना जर मालकी हक्काच्या बाबतीत महसुली किंवा दिवाणी न्यायालयामध्ये जर काही दावा प्रलंबित असेल तर त्याबाबतची माहिती, आणि ही वरील जी काही माहिती आहे ती आम्ही विश्वासानं आणि माहितीपूर्ण खरी आहे असं देतो, आणि हे जर काही खोटं आढळल्यास कायद्यानुसार आम्ही शिक्षेसाठी पात्र असू अशा प्रकारची एक संमती देखील यासोबत या ठिकाणी द्यावी लागणार आहे. अशा प्रकारचा अर्ज आणि याच्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्र या ठिकाणी द्यावी लागणार आहे. क्षेत्रस्ता असेल तर क्षेत्रस्त्यासाठीचा कच्चा नकाशा, त्याच्यासाठी तहसीलदारच्या माध्यमातून दिला गेलेला काही अहवाल असेल तो अहवाल या ठिकाणी जोडावा लागणार. तर अशा प्रकारे या कारवाईच्या माध्यमातून, या प्रक्रियेच्या माध्यमातून तुम्ही ग्रामीण भागामध्ये तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन न करता गुंठ्यामध्ये जमिनीचे व्यवहार करू शकता. मोठ्या प्रमाणात विचारली गेलेली माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. या अर्जाचा नमुना तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती सुद्धा मिळेल, आणि जर तो आपल्याला घेता आला नाही तर नक्की कमेंट करा, तो सुद्धा आपल्याला उपलब्ध करून दिला जाईल. याच्या व्यतिरिक्त जर काही इतर महत्त्वाच्या प्रश्नांवरती माहिती आवश्यक असेल तर नक्की कमेंट करा, त्याबद्दल सुद्धा आपण नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.